हाय एव्हरीवन, वेलकम टू द सायन्स अकॅडमी. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टरच्या जागा निघालेल्या आहेत. तर 109 पोस्ट आहेत. भरपूर दिवसानंतर ॲड आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण फ्री लेक्चर सिरीज स्टार्ट करतोय. एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर 2025 109 पोस्ट. या पोस्टसाठी बऱ्याच दिवसानंतर पोस्ट आलेली आहे. तर जसं आपल्याला सगळ्यांना क्वालिफिकेशन माहिती आहे, बी फार्मा पाहिजे. ओके, डी फार्म वाले स्टुडंट्स ही पोस्ट भरू शकत नाही. आज आपण काय करतो, स्टार्ट फ्री लेक्चर सिरीज. नो चार्जेस. आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्याला फ्री लेक्चर सिरीज मिळेल. त्यात तुम्हाला सगळं टॉपिक्स कव्हर केला जाईल. जसं की आपण बघतोय की एक्झाम आहे, सिलेबस त्याचा माहिती पाहिजे, एक्झाम पॅटर्न माहिती पाहिजे, राईट. स्टडी मटेरियल कैसे मिळेगा, कुठून मिळणार, क्वालिफिकेशन काय, आणि ऑब्वियस पोस्ट चांगली म्हटलं सॅलरी पण चांगली होईल. ग्रुप बी ची पोस्ट आहे. जसं की आपण बघतोय, जसं माझं इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर आय एम प्रोफेसर सुनील शिंगाडे. तर 10 to 12 इयर्स पासून मी या फील्डमध्ये आहे, टीचिंग फील्डमध्ये. बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मी शिकवतोय. जसं सिम्पल बघायचं राहिलं तर माझं इंट्रोडक्शन. I have completed my Master of Organic Chemistry with major subject Medicinal Chemistry. Medicinal Chemistry आपण एक मेजर सब्जेक्ट म्हणून कम्प्लीट केलेला आहे. There is one exam CSR NET for PG after PG. माझी ऑल इंडिया रँक आहे 73. I have qualified Maharashtra State eligibility test for professor, assistant professor. I have completed graduation in biotechnology along with microbiology and chemistry. Again मी फार्मसी पण कम्प्लीट केलेलं आहे. तर बेसिकली हे जनरल आपलं क्वालिफिकेशन झालंय. आणि त्यानंतर PhD परस्यू, PhD पण आपलं सुरू आहे. तर बेसिकली ओव्हरऑल जसं सब्जेक्ट्स आपल्याला नॉलेज पाहिजे तुम्हाला, या अकॉर्डिंग टू दिस तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट विषयी नॉलेज मिळेल. कसं एक्झाम पॅटर्न असतो, कसं प्रिपेअर करायचं, कसं MCQ सॉल्व्ह करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म आपल्याला बघायला मिळतील. तर तरी जसं आपण बघितलं, सिलेबस आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सिलेबसचा एक व्हिडिओ आपण टाकलेला होता, तो तुम्ही बघू शकता. बेसिकली आपण स्टार्ट करूया फ्री लेक्चर सिरीज. या फिर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग्स. तर आपल्याला काय बघायचं आहे, बायोकेमिस्ट्री एज वेल एज केमिस्ट्री ऑफ ड्रग्स. ओके, नाव जर आपण केमिस्ट्रीचं बघितलं तर केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑफ ड्रग्स हे पण इम्पॉर्टंट आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑफ ड्रग्स. तर बेसिकली याच्यामध्ये टॉपिक्स काय आहेत, तर जर आपण बघितलं टॉपिक्समध्ये तो आपला आयसोमेरिझम. या आयसोमर्स, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ आयसोमर्स, जसे की चेन आयसोमर्स, पोझिशन आयसोमर्स, मेटामर्स, टॉटोमर्स एक्सेट्रा. ओके, टॉटोमर्स वरती पण क्वेश्चन आलेला आहे. वी हॅव फर्मेंटेशन, अँटीबायोटिक सिंथेसिस. कुठल्या अँटीबायोटिकला आपण कसं सिंथेसिस करतो, त्यात कुठल्या प्रोसेस इन्व्हॉल्व होतात, कुठले केमिकल्स रिलीज होतात. अगेन डायझो रिॲक्शन, मोस्टली देर आर कपलिंग रिॲक्शन्स. याच्यामध्ये काय येतात, कपलिंग रिॲक्शन, जसं की आपलं डायझोनियम कपलिंग विथ ऍसिड अँड बेस. ॲनिलिनच्या रिॲक्शन्स येतात, फिनॉलच्या रिॲक्शन्स येतात. त्याचा कलर डिसाईड करतो पण की कुठला कलर कुठल्या डाईज मध्ये बनतो. अँड स्टिरॉइड केमिस्ट्री, जनरली हार्मोन्सवर आपण म्हणू शकतो. स्टिरॉइड्समध्ये टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन अँड नंबर ऑफ स्टिरॉइड्स. तर याची केमिस्ट्री पण आपल्याला या पोर्शन मध्ये शिकायची. तर हा ओव्हरऑल झाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट. बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री ऑफ ड्रग्स हा जनरल मध्ये आला. अगेन याच्यामध्ये भरपूर टॉपिक्स आहेत जे आपल्याला शिकायचे. ओके, तर वेळ न घालता आपण स्टार्ट करूयात पहिला टॉपिक. नाउ फर्स्ट टॉपिक इज आयसोमर, राईट. फर्स्ट टॉपिक इज आयसोमर. नाउ व्हॉट इज आयसोमर, व्हॉट इज आयसोमर. आता जर आपण बघितलं, आयसोमर्स या वर्डला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करू. आयसो मतलब सेम, राईट. आयसोचा अर्थ काय असतो, सेम. आणि मर म्हणजे पार्ट्स. असे कंपाऊंड्स ज्याचे सेम पार्ट्स बनतात त्याला काय म्हणतो आपण, आयसोमर्स. जर याची डेफिनेशन द्यायची झाली तर आयसोमर्स आर द कंपाऊंड्स. Isomers are the compounds having same molecular formula, but different structural arrangement. They have different structure. Different structure is called as isomer, right? Different structure is called as isomer. जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कंपाऊंड आहे
दॅट कंपाऊंड इज C2H5OH, राईट. हा एक आपल्याकडे कंपाऊंड, या फिर माझ्याकडे फॉर्म्युला आहे C2H6O. आता एक मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला कुठल्या कुठल्या टाइपचे आयसोमर शो करू शकतो हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारू शकतं. जर बघा याच्यामध्ये किती कार्बन आहे, 2 कार्बन, 6 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. जर आपण याला लिहायचा प्रयत्न केला तर मी याला 2 फॉर्म मध्ये लिहू शकतो. फर्स्ट मी याला लिहितो CH3CH2OH या फॉर्म मध्ये, आणि दुसऱ्या वेळेस मी याला लिहू शकतो CH3O सिंगल बॉन्ड CH3. आता बघा याच्यासाठी पण फॉर्म्युला सेम, राईट, आणि या कंपाऊंड साठी पण फॉर्म्युला सेम आहे. नाउ दिस टू कंपाऊंड्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, राईट. याला काय म्हणू आपण, मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि हा जो कंपाऊंड बनलेला आहे, आता हा जो कंपाऊंड आपल्याला दिसतो हा झाला याचा अल्कोहोल, राईट. याला काय म्हणतो आपण, अल्कोहोल, बिकॉज ऑफ OH फंक्शनल ग्रुप. तर तुम्हाला फंक्शनल ग्रुप वर पण लक्ष द्यावं लागेल एक्झाम साठी. OH फंक्शनल ग्रुप. अँड वी हॅव दिस इथर फंक्शनल ग्रुप. याला काय म्हणतो आपण, इथर फंक्शनल ग्रुप. हा कंपाऊंड झाला आपला इथर. तो आपण सिंपली काय म्हणू शकतो, अल्कोहोल अँड इथर्स आर आयसोमर्स इफ दे हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. जर त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, आयसोमर. जसं आता हे कुठल्या टाइपचे आयसोमर असतील बघा. मग याचा फंक्शन ग्रुप काय आहे, OH, आणि याचा फंक्शन ग्रुप काय आहे, ऑक्सिजन, राईट. तो आयसोमर्स कुठल्या टाइपचे झाले, अल्कोहोल अँड इथर. अल्कोहोल आपण सिंपली काय म्हणू शकतो, अल्कोहोल अँड इथर्स आर फंक्शनल आयसोमर्स. कुठले आयसोमर्स, दे आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. फंक्शनल और फंक्शनल ग्रुप आयसोमर्स. फंक्शनल ग्रुप आयसोमर्स ऑफ इच अदर. ओके. तर यावेळेस आपल्याला एक्झामसाठी थोडंसं डिटेलमध्ये प्रिपरेशन करावं लागेल. भरपूर दिवसानंतर एक्झाम होतीये, म्हणजे भरपूर कॉम्पिटिशन असावी, राईट. भरपूर कॉम्पिटिशन इथे असावी. नाउ नेक्स्ट, आता आयसोमर्सचे टाइप काय असतात. बेसिकली आयसोमर्स आर ऑफ 2 टाइप. जसं आपण मेडिसिन शिकतो तर मेडिसिन जनरली मेडिसिन आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. त्याच्यामध्ये 2 टाइपचे आयसोमर्स येतात. एक येतं स्ट्रक्चरल आयसोमर, राईट. वी हॅव स्ट्रक्चरल आयसोमर्स. आणि दुसरे येतं त्याच्यात स्टिरिओ आयसोमर्स. आता बी फार्मा मध्ये आपण कायरल कार्बन, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हे कन्सेप्ट थोडेसे बघितलेले आहेत, राईट. स्टिरिओ आयसोमर्स, स्टिरिओ या स्टिरिओमर्स म्हणू शकतो किंवा स्टिरिओ आयसोमर्स. यालाच काय म्हणतो आपण, स्टिरिओ आयसोमर्स. याच्यामध्ये जनरली आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह आणि ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड शिकतोय. ऑप्टिकली ऍक्टिव्ह अँड इनॅक्टिव्ह कंपाऊंड्स. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड्स. कसे कंपाऊंड्स ऍक्टिव्ह असतात, कसे कंपाऊंड्स इनॅक्टिव्ह असतात हे आपण इथे शिकतो, राईट. नाउ स्ट्रक्चरला जसं लास्ट टाइमचा सिलेबस जर आपण बघितला त्याच्यामध्ये आयसोमर्स मध्ये तुम्हाला स्ट्रक्चरल आयसोमर्स जनरली दिलं जातं. त्यामध्ये येतं की चेन आयसोमर्स, ओके. देन वी हॅव पोझिशन आयसोमर्स. पोझिशन आयसोमर्स पण विचारले जातात. पोझिशन आयसोमर्स या नावामध्येच त्यांचं डेफिनेशन बनलं जातं. त्यानंतर इथं फंक्शनल आयसोमर्स. हा पण टॉपिक महत्वाचा आहे. फंक्शनल आयसोमर याच्यावर क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो. हे तुम्हाला 2 स्ट्रक्चर दिलेले आहेत आणि त्यांनी विचारलं की बाबा या 2 स्ट्रक्चर मध्ये कुठल्या टाइपचा आयसोमर्स आहे, तर ते आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल. बेसिकली फंक्शनल ग्रुप आयसोमर्स हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर येतं आपलं टॉटोमर्स. सिलेबसच्या अकॉर्डिंग टॉटोमर्स पण एक स्पेशल टॉपिक दिलेला आहे. त्यानंतर येतं आपल्याकडे मेटामर्स, राईट. मेटामर्स हा आयसोमर्सच्या अंडर आपण इन्क्लूड करू शकतो. मेटामर्स, टॉटोमर कुठल्या कुठल्या टाइपचा झाला, चेन आयसोमर्स, पोझिशन आयसोमर्स, फंक्शनल आयसोमर्स, टॉटोमर्स अँड मेटामर्स. त्याचं पहिलं सेशन आहे, इंट्रोडक्टरी सेशन होतं. फ्री लेक्चर सिरीज आहे. तरी आपण जरी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. कारण जेव्हा पण आपला व्हिडिओ येईल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल की ताकि आपका कोई भी वीडियो या फिर कोई भी ऑप्शन मिस ना हो. तर मला हे म्हणायचं की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अपकमिंग नोटिफिकेशन आणि आपले व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आणि डिटेलमध्ये आपण सिलेबस कव्हर करणार आहे, याचं टेन्शन नका घेऊ. ओके. 100 to 90 डेज मध्ये आपण हा सिलेबस कव्हर करूयात. 90 डेज मध्ये मोस्टली आपण सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न करतोय. ओके. तर दिस आर द जनरल आयसोमर्स. आता स्टिरिओ मध्ये एक काय येतो बघा, ऑप्टिकल आयसोमर्स येतो आणि याच्यामध्ये एक दुसरा आयसोमर्स आपण ऍड करूया, जॉमेट्रिकल आयसोमर्स. जॉमेट्रिकल आयसोमर्स, राईट. जॉमेट्रिकल आयसोमर्स हा एक पार्ट पण याच्यामध्ये येतो. याच्यामध्ये आपण सिस आणि ट्रान्स असे आयसोमर्स शिकतो. सिस ट्रान्स आयसोमर्स फॉर अल्किन. ओके. सिस अँड ट्रान्स आयसोमर्स फॉर अल्किन. आता सिलेबस ब्रॉड आहे तर आपल्याला या गोष्टी बघाव्या लागतील. जसं आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर त्याच्यामध्ये आयसोमर्सवर क्वेश्चन आलेला आहे.
तर एक क्वेश्चन आयसोमर आपला येऊ शकतो, राईट. स्टिरिओ आयसोमर जनरली क्वेश्चन दिसला नाही, पण याच्यावर यायचे चान्सेस आहेत तुमचे. तर आपण एक एक आयसोमर्स कव्हर करण्याचा प्रयत्न करू. नाउ फर्स्ट इज स्ट्रक्चरल आयसोमर्स. तर स्ट्रक्चरल आयसोमर्स मध्ये काय असतं बघा, कंपाऊंड हॅव्हिंग सेम फॉर्म्युला. स्ट्रक्चर आयसोमर्स याच्यामध्ये काय असेल, कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर. बट काय असेल, डिफरंट स्ट्रक्चर. ओके. आता याच्यामध्ये जर मी पहिलं एक्झाम्पल घेतलं, फर्स्ट एक्झाम्पल इज चेन आयसोमर. जसं आपण पहिला आयसोमर घेऊयात बघा. नाउ फर्स्ट आयसोमर इज चेन आयसोमर. चेन. आता नावामध्येच काय दिलंय की बाबा पॅरेंट चेन ऑफ कंपाऊंड डिफरंट असायला हवी. चेन आयसोमर, राईट. तर याच्यामध्ये काय आहे, डिफरंट पॅरेंट चेन. लक्षात द्या, डिफरंट पॅरेंट चेन ऑफ कार्बन. डिफरंट पॅरेंट चेन पाहिजे. सेम काय असायला पाहिजे, सेम फंक्शनल ग्रुप. जर अल्कोहोल असेल तर अल्कोहोल, इथर असेल तर इथर. फंक्शनल ग्रुप, त्यामध्ये सेम फंक्शनल ग्रुप झालं. डिफरंट पॅरेंट चेन, सेम फंक्शनल ग्रुप. मॉलिक्युलर फॉर्म्युला शुड बी सेम. मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा पाहिजे बोला, मॉलिक्युलर फॉर्म्युला शुड बी सेम, राईट. जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कंपाऊंड आहे C4H10, राईट. आपल्याकडे कंपाऊंड आहे C4H10. आता या कंपाऊंडला आपण म्हणतो अल्केन, राईट. हा अल्केनचा पार्ट झाला. तर याचे मी किती आयसोमर्स बनवू शकतो ते मला बघायचं आहे. तर बघा, आयसोमर्स ड्रॉ करताना पहिले बघा याच्यामध्ये किती कार्बन आहेत, 4. तर आपण काय करू, 4 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये लिहूया. 1 2 3 and 4, राईट. आपण 4 कार्बन लिहून घेतले. आता मला सांगा किती हायड्रोजन आपल्याकडे, 10. ऍज वी नो दॅट कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते, राईट. जर कार्बनची व्हॅलेन्सी 4 म्हटलं, याने एक बॉन्ड बनवला, याला अजून किती बॉन्ड पाहिजे, 3. याला आपण देऊ 3H, राईट. CH3. या कार्बनने किती बॉन्ड बनवले सांगा, या कार्बनने बनवले 2 बॉन्ड. सो वी हॅव टू राईट CH2 हियर, राईट. नाउ देन अगेन दिस वन इज CH2 आणि हा काय बनेल CH3. आता जर आपण याला सिंपल नेम दिलं तर हा झाला आपला N ब्युटेन. N म्हणजे स्ट्रेट चेन. N चा अर्थ काय असतो, स्ट्रेट चेन. N ब्युटेन, नॉर्मल अल्केन. आता काय करू शकतो आपण, आता पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन आहेत सांगा, 1 2 3 4. आता मी काय करतो, पॅरेंट चेनला एका कार्बननी कमी करतो, राईट. जर आपण बघितलं इथे पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन आहेत, पॅरेंट चेन कंटेन्स 4 कार्बन, राईट. पॅरेंट चेन मध्ये काय झाले, 4 कार्बन. ओके. त्यानंतर आता जर मला इथे लिहायचं, मी पॅरेंट चेनला एका कार्बननी कमी केलं तर एक कार्बन मला ऍज अ ब्रांच लावावं लागेल, राईट. ब्रांच. सो अगेन वी हॅव टू राईट हायड्रोजन. हा झाला CH3. या कार्बननी किती बॉन्ड बनवले, 1 2 3. म्हणजे इथे H पाहिजे, इथे 3 CH3 आणि हा काय झाला CH3. जर आपण याला प्रॉपर नेम द्यायचा प्रयत्न केला, दिस इज द लॉंगेस्ट चेन. अगेन वी हॅव टू राईट IUPAC नेम. IUPAC नेम वर पण क्वेश्चन येतात ड्रग्सच्या. 1 2 3. 3 मतलब 2 पे होगा आपका मिथाइल, 2 मिथाइल आणि प्रोपेन. याला काय म्हणतो आपण, 2 मिथाइल प्रोपेन. आता बघूयात, दोन्ही कंपाऊंडचा फॉर्म्युला सेम आहे C4H10, बट स्ट्रक्चर सेम आहे का. नाउ स्ट्रक्चर इज डिफरंट, राईट. समजलं तुम्हाला. तर असे कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये फॉर्म्युला सेम असेल आणि डिफरंट स्ट्रक्चर असेल त्याला काय म्हणतो आपण, चेन आयसोमर्स, राईट. अगेन फंक्शन ग्रुप काय, याचा अल्केन, हा पण अल्केन आणि हा पण काय अल्केन झाला ना. सेम फॉर्म्युला, सेम फंक्शनल ग्रुप बट डिफरंट पॅरेंट चेन इज कॉल्ड एज चेन आयसोमर्स, राईट. याला काय म्हणतो आपण, चेन. याचा इथे कार्बन किती, 3 कार्बन पॅरेंट चेन, 4 कार्बन पॅरेंट चेन. जर पॅरेंट चेन मध्ये चेंजेस आले तर त्याला काय म्हणतो आपण, चेन आयसोमर्स. समजलं तुम्हाला. जसं फॉर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल द्यायचा जर प्रयत्न केला आपण, भरपूर एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. आता बघा, माझ्याकडे हा एक मॉलिक्युल आहे CH3 CH2 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 CH. हा एक मॉलिक्युल आपल्याकडे अजून दुसरा एक मॉलिक्युल आहे CH3 CH, सिंगल बॉन्ड CH3 CH2 CH3. ओके. अजून एक मॉलिक्युल बनवू शकतो आपण CH3 सिंगल बॉन्ड CH3 CH3 CH3. आता आपल्याला तिघांचा रिलेशन शोधायचं. पहली बात तो इस सबका मॉलिक्युलर फॉर्म्युला लिखो. काय मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा, कार्बन 5 C5H12, राईट. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. हियर ऑल्सो मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12 आणि याचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला मला तर सेम दिसतो, राईट. मॉलिक्युलर फॉर्म्युलाची कंडिशन मॅच झाली. अभी चेक करते पॅरेंट चेन. आता मला सांगायची पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन आहेत. जर पॅरेंट चेनचा आपण प्रश्न केला तर पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन आहेत, 5 कार्बन पॅरेंट चेन. अगेन दिस इज 4 कार्बन पॅरेंट चेन, राईट. याला काय म्हणतो आपण, 4 कार्बन पॅरेंट चेन. जर या पॅरेंट चेनचा बघितलं याच्यामध्ये आपण, त्याच्यामध्ये किती कार्बन आहेत, 3 कार्बन पॅरेंट चेन. जर तुम्हाला नाव लिहायचं असेल तर याला म्हणतो आपण N पेंटेन, 5 कार्बनचा अल्केन N पेंटेन.
नाउ दिस वन इज आइसोपेंटेन, राइट? आइसो मतलब सेकंड कार्बनला मिथाइल असतं, तर आइसोपेंटेन, and this one is neopentane. So we can say that isopentane, neopentane are isomers of each other. But कौन से isomers? कुठले isomers सांगा मला? chain isomers, right? तर बेसिकली होतं काय, आपण बघा कुठली जरी एंट्रन्स एक्झाम आपल्याला द्यायची आहे तर नॉर्मली एमसीक्यूज करून होणार नाही की बस मी एमसीक्यूज रटल्या, याचा ऑप्शन बी, क्वेश्चन नंबर 1 ऑप्शन सी, क्वेश्चन नंबर ऑप्शन सी, असं जमणार नाही. तुम्हाला थोडंफार त्या टॉपिकच्या कॉन्सेप्टचं नॉलेज असायला हवं, कारण तुम्हाला जर अचानक वेगळा क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन आपल्याला अप्लाय करता यायला पाहिजे, राईट? तर आजचं इंट्रोडक्टरी सेशन होतं आपलं. नेक्स्ट आपले सेशन्स कंटिन्युअसली येत राहणार. तरी आपण या व्हिडिओच्या मार्फत एक फ्री लेक्चर सिरीज आपल्याला प्रोव्हाइड करतोय. कुठले चार्जेस नाही, कुठली फीज नाही. तरी माझं असं म्हणणं आहे की आपण जर फ्रीमध्ये मिळतं तर आपण हे व्हिडिओज बघावे, आपल्याला याचा जरूर फायदा होईल. तर यासाठी आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा पुन्हा सबस्क्राईब करा, जेणेकरून मला एक मोटिवेशन मिळेल आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. ओके, आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. प्लीज डू सबस्क्राईब दिस यूट्यूब चॅनल. यूट्यूब चॅनलचं नाव आहे द सायन्स अकॅडमी. आपण इथे एमपीएससी यूपीएससी सायन्स पण कव्हर करतोय, ॲज वेल ॲज वी आर टेकिंग लेक्चर्स फॉर ड्रग इन्स्पेक्टर.